मी जेव्हा पवित्र शास्त्र वाचत होते सकाळी, एक गोष्ट माझ्या हृदयाला इतकी स्पर्श झाली की एफिसीकरासपत्र 1 अध्याय 20 वचन वाचूया. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले. त्याने म्हणजे देवाने. आणि सर्व सत्ता, म्हणा सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत व भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. मी वाचते आता. ज्याच्या योगे त्यांनी ख्रिस्ताला मरणातनं उठवले आणि स्वर्गात देवाच्या उजवीकडे बहुमानाच्या, म्हणा बहुमानाच्या, म्हणजे काय, खूप बहुमान, सन्माननीय स्थान. हालेलुया. किती अद्भुत आहे. सन्माननीय स्थान. आज कोणाला नकोय सन्माननीय? एव्हरीवन वॉन्ट्स की एक आदराचं जीवन असावं, सन्माननीय स्थान असावं. राईट. हालेलुया. येशू ख्रिस्त पृथ्वीवर आले तेव्हा ते स्वतःला मनुष्य रूपात, येशू हे नाव त्यांना मनुष्य रूपात असताना मिळालं, बरोबर. आणि त्यांनी पित्याच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन व्यतीत केलं, हो की नाही. आता जेव्हा ते मेलेल्यातनं उठवले गेले तर त्यांना बहुमानाच्या स्थानी बसवले. हे स्थान कोणताही राजा, कोणता पण अधिपती, हुकुमशाही किंवा पुढारी या स्थानापेक्षा फार 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 उंच प्रतीचे आहे. जो ख्रिस्त देवाच्या उजव्या बाजूला बसवला गेलेला आहे, कोणताही राजा, कोणता पण अधिपती, किती पण मोठ्या स्थानावरचा अधिपती, कितीही मोठे हुकुमशाह किंवा पुढारी याच्या स्थानापेक्षा असलेल्या फार फार आणि फार उंच स्थानावर येशू ख्रिस्ताला बसवलेला आहे. किती प्रेम करता तुम्ही येशूवर. त्या प्रेमासाठी, त्या प्रेमामुळे जोरदार त्या बहुमान आणि उंच उंच स्थानावर बसलेल्या देवाला हालेलुयाचा गजर करून, धन्यवादाचा गजर करून, टाळ्या वाजून, शिट्या वाजून, तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू परमेश्वर, कोणताही राजा, कोणताही अधिपती, कोणताही कोणी घ्या. आज आपल्याला छोट्या छोट्या पदव्या असतात आणि आपली मान कशी वर असते. मग खरी मान त्याची वर असते ज्याच्यात ख्रिस्त वस्ती करतो. हालेलुया. काय तुमच्यात ख्रिस्त आहे? काय तुम्ही ख्रिस्ताला घेऊन चालत आहात? हालेलुया. हालेलुया. शैतान आपल्याला काय करतो? आता तू काय आहेस? मोठा गुन्हेगार आहेस. चला, कोण मनुष्य असा आहे जो म्हणतो मी उठण्यात, बसण्यात, बोलण्यात पाप करत नाही? कोणी इथं आहे का? कोणी नाही. सगळे पाप करतात, बरोबर. पापाचा असर होणार. पाप केला, शिक्षा मिलेगा. किधर ना किधर तो भी फटका है, पर अनुग्रह पण आहे. हालेलुया. हालेलुया. आता गरम तव्यावर हात ठेवला, अनुग्रह म्हणून हात भाजत नाही असं होत नाही ना, चटका तर लागणार, बरोबर की नाही. कोणी तर आहे का जो आगेत हात टाकतो त्याचा हात जळत नाही? कोणी तर आहे का? हालेलुया. पाप केल्यावर काय होतं? जर आपण देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो तर काय होणार? फटका बसणार. पण आपण अनुग्रहामध्ये आहोत आणि देवाचा आत्मा आपल्या बरोबर आहे. हालेलुया. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवून पापापासून लांब राहायचं. हालेलुया. नाही, मी म्हटलं नाही राहायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चला वचन काढूया. नेहेम्या 1 अध्याय 1 वचन.
हकल्याचा पुत्र नेहेम्या याचा वृत्तांत. 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो, तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदियात आले. बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरूशलेमेविषयी त्यांच्याकडे मी विचारपूस केली. त्यांनी मला सांगितले. म्हणा विचारपूस केली. हा, पुढे जाऊया. त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दूरदर्शेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरूशलेमाचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जळून टाकल्या आहेत. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो. म्हणा हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो. होल नाईट, काल पूर्ण रात्र मी फक्त रडून हे बोलण्यात घालवली, देवा मला नेहेम्यासारखं हृदय दे. मी म्हटलं तुला लोकांना जर ह्या विषयी बोलायचं असेल तर बोल, नाही तर तुम्हाला दुसरा टॉपिक दे. आणि मी तुम्हाला सांगते, माझ्या स्टडीमध्ये कम से कम 10 सर्मन्स आहे जे मी तुम्हाला सांगितलेले नाही, मे बी त्याच्यावर असतील. रेडी आहेत. हालेलुया. पण देवाला धन्यवाद, अमेझिंग लव्ह फेलोशिप फ्रोझन नाही तर फ्रेश फूड देते. हालेलुया, हालेलुया. फ्रेश वरून येतं, फ्रेश तुम्हाला दिलं जातं. पण मी एक गोष्ट नोटीस केली, जेवढे लोक महाराष्ट्रभरात आशीर्वादित होत आहे, या 28 दिवसात 8 लाख लोकांनी देवाचं वचन ह्या चर्च मधून, ह्या झऱ्यातून ऐकलं आहे. किती लाख? 8 लाख. 8 लाख. एक व्हीलचेअरवर असणारा म्हातारा बाबा, एका बाईचं स्टेटस वर तिने वचन ठेवलेलं होतं, आपलं शॉर्ट्स, जे व्हिडिओ तुम्हाला येतात ते शॉर्ट्स फक्त बघून तो व्हीलचेअरवर उठून चालायला लागला. एका मुलीच्या बापाचं बायपास सर्जरी चालू होती. डॉक्टरनी सांगितलं सर्व फॅमिलीला बोलवा, सर्व फॅमिलीला. तेव्हा तिने ऐकलं की परमेश्वर अभिवचन पूर्ण करतो. तुम्ही अभिवचन घोषित कराल तर ते देहधारी होऊन तुमच्या जीवनात काम करेल. तिने तिच्या बापाच्या जीवनातल्या मृत्यूच्या आत्म्याला धमकवलं. तिचा बाप अजूनही जिवंत आहे. फ्रेश फूड जे आहे हे काम करतं. नेहेम्या हे ऐकताच की यरूशलेमेची काय पडले, तट पडून गेले, जळून गेले, वेशात जळून गेला, तो रडू लागला. आणि बरेच दिवस पर्यंत विलाप करीत, तो स्वतः लिहितोय, मी विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गाच्या देवाची प्रार्थना केली. या माणसाला बघा, हा कोण आहे? नेहेम्या राज्यपाल आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, राजाचा प्यालेदार. म्हणजे काय? राजाला सर्व करणारा. आमेन. पण त्याचं ओझं बघा, त्याचं देवावर प्रेम बघा. मी तुम्हाला विचारते, किती जणांना आज नेहेम्या बनायचंय किंवा आहेत किंवा नाही आहेत? सांगा मला, किती जणांना नेहेम्या बनायचंय? नेहेम्या, काय तुमचं हृदय तुटतं का जेव्हा तुम्ही देवाच्या राज्याबद्दल एखादी गोष्ट ऐकता की प्रभूचं राज्यात ह्या गोष्टी अशा आहेत?
नेहम्याने असं नाही केलं, 1 तास प्रार्थना केली रडून रडून आणि दिवसभर थट्टा केली, मग पिक्चरच पाहिले. मी पाहिलंय विश्वासणारे लोकांना लय पिक्चर आवडतात. हा, टीव्ही पाहणं, चला हवा येऊ द्या, निघाली कॉमेडी एक्सप्रेस, अजून कपिल शर्मा. पास्टर हसायला थोडी मनाई आहे, घ्या मग घाण घाण जोक ऐका. बघा, हे आम्ही पण त्याच्यात जाऊन बाहेर येऊनच शिकलो की मला वाटायचं ठीक आहे आपण टीव्ही बीव्ही पिक्चर नाही पाहत, पण आपण हसू तर शकतो ना. आणि एक दिवशी मी पण चला हवा येऊ द्या गेली, माझ्या डोक्यात हवा, प्रार्थनेला बसते, जोकच हटवतोय. आता पवित्र आत्म्याचं हसू आहे का चला हवा येऊ द्याचं हसू आहे तेच कळत नव्हतं मला. तेव्हा मला कळालं किती इम्पॅक्ट पाडतो हा टीव्हीचा कार्यक्रम. मी सांगते तुम्हाला, भाभीजी घर पे हे नंबर 1 शो मला एवढा आवडायचा. पण जेव्हा मी येशूच्या प्रीतीच्या मातीत रुजवली गेले, तेव्हा या गोष्टी मला तुच्छतेच्या वाटू लागल्या. कोणीच आमेन नाही म्हटलं. मी जेव्हा पाप कबूल केलं सगळे हसले, अरे रे रे आपल्यासारखेच आहे, गलत फहमी नका करू, बहुत फरक आहे. हालेलुया म्हणा ना, फरक है. आमेन. चुका मान्य करून त्या सुधरवणं फरक आहे. देवाच्या राज्यात वाढणं फरक आहे. जेव्हा मला कळालं की माझी देवाच्या राज्यात गरज आहे, तेव्हा माझी पण अशीच अवस्था झाली. पाठीमागे मी उपवास करून स्वर्गाच्या देवाची प्रार्थना केली, मला तुझं दर्शन दे, तुझ्या राज्यात मी काय करावं हे तुम्हाला शिकव. मला नाही माहिती किती लोक नवीन आहे, जुने आहे, काय आहे तुम्ही. प्रथम आले, तुम्हाला आरोग्याची गरज आहे, तुम्हाला सुटकेची गरज आहे, तुमच्यात दुष्ट आत्मा आहे, तुम्ही उद्या मरणार आहे, काय ते तुमचं तुम्हाला माहिती. पण आज जर वचन ऐकलं तर तारण होईल. हालेलुया. तुम्हाला माहिती तुम्ही कशासाठी प्रभूकडे आले, काय घेऊन प्रभूकडे आले. आता काय तुमच्या हृदयात ऑलरेडी परमेश्वराने तुम्हाला हील केलंय, तुम्हाला माहिती आहे. आधीच किती जणांचे हृदय मी शिवताना पाहिले. याचं जे घरी जा आणि जेव्हा तुम्हाला स्वतःला काहीतरी बदललेलं वाटेल तेव्हा समजून घ्या ऑपरेशन सक्सेसफुल झालं. मी असंच नाही बोलत आहे. जेव्हा गोष्टी बदलतील, जेव्हा शांती, असीम शांती हृदयामध्ये येईल, तेव्हा कळेल की परमेश्वराने खरोखर माझं हृदय बदललं. आमेन आमेन आमेन. नेहम्या एक असा व्यक्ती आहे ज्याचं हृदय परमेश्वरासाठी, त्याच्या कामासाठी रडू लागलं. आज बरेच जण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे ओझं घेऊन चालत नाहीये. ओझं नाही. मत्तई 11:28. हा, माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला काय देईल, विसावा देईल. हालेलुया. मी तुला शांती देईल, मी तुला कष्टमुक्त करेल, मी तुला बंधनमुक्त करेल, मी तुझ्या हृदयामध्ये असीम शांती देईल. पुढे हा, जुवा म्हणजे माहिती का काय, मानेवर टाकलं जाणार ओझ. गाय बैल पाहिलंय का, त्यांच्या खांद्यावरचं जुवा पाहिलंय का, पाहिलंय का नाही. हा, हे तुमचं जे ओझ आहे ना, प्रभू म्हणतो ते मला द्या. और आगे क्या लिखा है, नहीं, और उसके ऊपर
हा, जे तुमचं ओझं आहे ते काय करा, मला द्या. कोण बोलतोय असं? प्रभू येशू. पण तो अजून एक शब्द बोलतोय, ते सगळेजण विसरले आणि त्याला कोणी पाळायला तयार नाही. इग्नोरन्स. काय? माझं ओझं. येशूचं काय ओझं? लक्ष द्या राजांनो, राज्यपालांनो, अधिकाऱ्यांनो, लक्ष द्या. तुमचं ओझं मला द्या. आपण रोज म्हणतो, प्रभू माझं अमुक, माझं तमुक, माझं धमुक. म्हणा, अमुक तमुक धमुक. व्हेरी गुड. हेच करू आपण 5 वाजेपर्यंत. अमुक तमुक. कोणाला 3 पोरं असतील, 3 पोरी असतील, अमुक तमुक धमुक अशी नावं ठेवून द्या. प्रभू माझा अमुक तमुक धमुक तुझ्यावर सोपवतो. अरविंद ब्रदर, चला. त्याच्यात तुमचं सगळं काही येतं, हो की नाही? तुम्ही ते सगळं काय करता? प्रभूला म्हणता, प्रभू प्लीज माझ्या लाईफ मध्ये हे कर, प्रभू प्लीज माझ्या जीवनामध्ये हे कर. तुम्ही काय करताय? तुमचं ओझं येशूवर टाकताय. येशू त्याला नाकारत, येशू त्याचा तिरस्कार करत. त्याला माहिती मीच बोललोय द्या. पण मग तुम्ही काय करता? फक्त देता. त्याचं पण काहीतरी ओझं आहे जे मंडळी नाकारते. आज मंडळीला ते ओझं नकोय. आशिष सरळ चालून दाखव, जसं सरळ चालतो. आशिषकडे बघा कसा चालतो. परत एकदा सरळ चालून दाखव. कसा चालतोय? ताठ मानेनी, चवड्या छातीनी. बरोबर? तू असा का चालू शकतोय माहितीये? कारण तू तुझं ओझं देवाला दिलंय. त्याचं जीवनाचं ओझं, म्हणजे त्याचं जे लाईफ आहे ते त्याने परमेश्वराला दिलंय. फ्री चालतोय. पण हा फ्री नाही चालला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. कारण तू दिलं रे बाबा, तू घेतलं नाही अजून. आता आशिष, प्रभू येशू म्हणतोय, माझ्या राज्याचे तट पडलेत. तुझ्यासारखे खूप जवान नाश होत आहेत. माझ्या बरोबर प्रार्थना करशील? मध्यस्थी प्रार्थना. घे हे बर्डन. आशिष, मी तुला निवडलं कारण तुझ्या परिवाराला मला निवडायचंय. मी तुझ्यापर्यंत आलो, तू त्यांच्यापर्यंत जाशील. घे हे बर्डन. समजलं? आशिष, मी माझं रक्त वाहिलं रे इतरांच्या पापांसाठी. आज तुला त्याची जाणीव आहे, पण काय तू त्याची जाणीव इतरांना करून देशील? एक थोडं कष्टाचं काम मी तुला देते. आणि चाल प्लीज. जोरदार टाळ्या आशिषसाठी. हळू. हा, हळू. काय तुम्ही नेहम्यासारखं ओझं घेऊन चालू शकता? आशिष, आता तुझा फोन घे बरं. आशिष, तुझा फोन घे. आशिष, गुगलवर जा. कोणीतरी प्लीज वर, आज मी खूप छान पुलाव बनवलाय, माझ्या मते तर मी बनवलाय, तुम्हाला खाल्ल्यावर तुम्हाला तो जर ह्याला आणून दिला, आशिष तू खाऊ शकतो? अहो, असं डिटेलिंग शिकायला अमेझिंग लव्ह फेलोशिप मध्ये यावं लागेल.
हे घ्या, पाणी प्या आशिष. अशा वेळेस प्रभू काय म्हणतो? आशिष, तुला तहान लागली का? मी पाजतो तुला पाणी. तुला भूक लागलीये? थांब, मी तुला जेव घालतो. तुझं ओझं मी घेतलंय, कारण माझं ओझं तू घेतलंय. काहीतरी ऐका माझं. ही वेळ आहे नेहम्या बनायची. ही वेळ आहे येशूचं ओझं घ्यायची. तासन तास गुडघ्यावर येऊन प्रार्थना करण्याची. तासन तास. मी हे ओझं खांद्यावर घेतलंय. मला पाणी देव पाजतो, मला जेव देव घालतो, आणि सगळं काही. तुम्ही काय विचार करता? मी ओझं घेतलं, मी पाणी पिऊ कसं, मी खाऊ कसं, मी कसं करू? प्रभू म्हणतो, तू माझं ओझं घे, मी तुझं ओझं घेईल. आज किती जण तयार आहे? हालेलुया. नेहेम्या काय रडू लागला. नेहेम्या याजक नव्हता, नेहेम्या लेवी नव्हता, नेहेम्या कोणताही आराधक नव्हता, नेहेम्या कोणताही पास्टर नव्हता. नेहेम्या देवाच्या प्रेमाच्या मातीत रुजवलेला आणि देवाच्या राज्याप्रती ओझं ठेवणारा व्यक्ती होता. आज लोक आपल्यासाठी जगू लागले आहेत, आपल्या पुरतं. लिहिलंय शेवटच्या काळी लोक स्वार्थी आणि लोभी होतील. ते फक्त स्वतःचा विचार करतील. ते फक्त स्वतः पुरतं विचार करतील. हालेलुया. नेहम्याने काय केलं? मी हे ऐकताच खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसापर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गाच्या देवाची प्रार्थना केली. मी प्रभूला म्हणत होते, प्रभू काय गरज आहे नेहम्याला रडायची? संदेश सांगणारा रडत नव्हता. त्याने तर सांगितलं, ह्याने विचारलं कसं चाललंय? आपल्या यरुशलेम मध्ये सगळं ठीक आहे ना? परमेश्वराच्या राज्यात सगळं व्यवस्थित चालू आहे ना? तो त्याला भेटायला, तो म्हणतो नाही रे, सगळं जळून पडलंय, लोकांनी सगळं नाश करून टाकलं, लोक पापात आहे, पापातून बाहेर पडत नाही. तो कसं बोलतोय? नॉर्मल, कारण त्याचं देवाचं नातं ओके. पण नेहम्याचं तसं नव्हतं. नेहम्या ओझ्याने भरून गेला. नेहम्या परमेश्वराच्या राज्याच्या ओझ्याने दबल्या गेला. आज खूप लोकांनी परमेश्वराचं ओझं नाकारलं. नकोय, आम्हाला आमचं काम करू द्या, संडे टू संडे चर्चला येऊ द्या. शास्त्री परुषींचा आत्मा आहे तो. हा नेहम्या कोणताही याजक नव्हता. तुम्हा लोकांना वाटतं पाळक करल, पाळक करतोय आणि करत राहील. मी विचारते, किती जण नेहम्या बसले तिथं? किती जण? हालेलुया. घ्या ना ते ओझं देवाच्या राज्याचं.
जा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये. तुम्ही सोडली देवाची उपस्थिती, तुम्ही फक्त तुमच्या पुरतं मागायला प्रभूकडे तुमच्या पुरतं जाताय. माझं चांगलं कर, माझा प्रॉब्लेम सॉल्व कर, माझ्या मुलांना ज्ञान बुद्धी दे. आयुष्यभर तुझे मुलं तुला त्रास देणार आणि तेच रडगाणं आयुष्यभर ठेव आणि स्वर्गात जा. आयुष्यभर कोणी आपल्या कर्जाचं ओझं वाहतंय, प्रभू कर्ज मिटलं का मग मी येतो. तुला नाही माहिती, नेहेम्या तयार आहे. मी काय करू प्रभूच्या राज्यासाठी, मी काय करू प्रभूच्या राज्यासाठी. प्रभू बोलला पीक भरपूर आहे, काम करी. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, काम करी लोकांसाठी. काय काम करी लोकांसाठी, काय प्रार्थना करा की त्यांनी देवाच्या आत्म्याने भरून कामं करावी. हालेलुया. मी जर तुम्हाला आता उठवलं आणि विचारलं आज किती शास्त्र वाचलं, नाही, पण तुम्हाला लगेच नाश्ता आठवल. आज पोह्यात जरा बायकोने शेंगदाणे जरा जास्तच जाळले, पण हे नाही आठवणार की पवित्र आत्मा आज तुमच्याशी काय बोलला. गांभीर्य नाही घेते तुम्ही. ओझ, पगार कमी नव्हता या माणसाला. जर नीट वाचलं ना तुम्ही 12व्या-13व्या अध्यायात, किती दिवस, मला सांगू द्या, हा काही चर्चचा पास्टर नाहीये, कोणताही लेवी नाहीये, कोणताही याजक नाहीये. पण जेव्हा परमेश्वराच्या राज्याविषयी ओझ त्याला आलं, तो उपवास आणि प्रार्थनेत गेला. किती यूथ इथं रडून रडून प्रार्थना करतो की प्रभू कलिसियामध्ये यूथला घेऊन ये. आम्ही आमच्याच फंद्यात बिझी. किती पुरुष लोक इथं आहेत, तुम्हाला तुमचं कर्ज दिसतं, तुम्हाला तुमचे लेकरं बाळ, मुलं बाळ, तुमचे प्रॉब्लेम, प्रार्थनेला या म्हटलं तर तुम्हाला येवत नाही. प्रार्थना तुमच्याकडनं करवत नाही. नेहम्यासारखे आशीर्वाद हवेत. आज ते ओझं नाही. किती पुरुष गुडघ्यावर येऊन रडून प्रार्थना करतो, हप्त्यातनं 2 उपवास करतो की परमेश्वरा जसं माझा उद्धार केला तसा माझ्या भावाचा कर. मग तुमचं नातं देवाशी दृढ नाही. तुम्ही अजून परमेश्वरासाठी तयार झाले नाही. कळत न कळत ख्रिस्ताला घेऊन तुम्ही स्वार्थी आत्मे पाळत बसत आहात. हालेलुया. जवान मुली नशेमध्ये गेल्या आहेत, जवान मुलं नशेमध्ये गेले आहेत. तुम्हाला तुमचं काम दिसतं. कोण पुरुष इथं आहे जो 1 हप्ता म्हणाल मी कामाला जात नाही, मी 1 हप्ता परमेश्वराच्या सानिध्यात बसून गुडघ्यावर येऊन प्रार्थना करील. तुला काय वाटतं ते 1 हप्त्यात अख्ख्या जगाची समस्या तुझ्या डोक्यावर येऊन उभारील का? का तुझे लेकर बाळ कुपोषित होऊन जातील हप्त्याभरात? पण तुला ओझं नाही. मी हप्त्याची गोष्ट करते, तुम्हाला 2 तास काढवत नाही. तुम्हाला ओझं नाही म्हणून तुम्हाला 1 तास बसून रडू येत नाही. परमेश्वराच्या राज्याची भूक नाही. धन्य आहे जे भुकेले आणि तहानेले आहेत, ते तृप्त केले जातील. पण भूक पाहिजे ना. माझी भूक, माझं कर्ज कधी मिटल? माझी भूक, मला कधी सुख सुविधा लाभल? माझं ओझं घे, प्रभू म्हणतो. तुझं ओझं मला दे. तुझं ओझं काय कर, मला दे. वाट बघा परमेश्वरा, कधी मी जाऊ देवाच्या सानिध्यात. जेव्हा तुम्हाला ख्रिस्त भेटतो तेव्हा तुमचं जीवन साधारण जीवन नसलं पाहिजे. काय म्हटलं प्रभू? सुपात पाकडावं तसं मी लोकांना पाकडील.
आणि काय करल? गहू गहू वेगळे करल, धान वेगळा करून टाकेल. आणि ते कुठं जाईल? अग्निकुंडात. ओझ. हालेलुया. मी तुम्हाला जॉन हाईड बद्दल सांगितलं. तो पुरुष. नेहेम्याने एक दिवस किंवा एक तास रडला नाही, अनेक दिवस राजाच्या दरबारात प्यालेदार, राजाचा खास आदमी. आणि नेहेम्याचा जो स्वभाव होता खूप फ्रेंडली स्वभाव, म्हणजे हसमुख. नेहेम्या कसा होता? हसमुख. जेव्हा तो राजा समोर जायचा, राजा खुश होऊन जायचा. पण बरेच दिवस राजाने त्याला दुखी पाहिलं. राजा नेहेम्याला पगार देत नसे का? नेहेम्याला राजाच्या दरबारातल्या व्यक्तीला काही खाण्यापिण्याची कमी असते का? असते का? हालेलुया. तुम्ही एखाद्या कंपनीत जर कामाला आहेत आणि त्या कामामध्ये कंपनीमध्ये जेवण असतं, त्या कंपनीचे काही पुण्यामध्ये बऱ्याच कंपन्या अशा आहेत, त्यांचं जेवण म्हणजे खूप छान जेवण असतं, काही कमी नसते. तरी पण एखादं जेवण घेताना तोंड सोडलेलं आहे. इमॅजिन करा नेहेम्याला, एकदम हसमुख. पाहिलं का राजा प्रसन्न व्हायचा. अनेक दिवस त्यांनी तोंड सोडले. एक दिवशी राजाने त्याला विचारलं. पहिल्या अध्यायामध्ये आपण 10 पासून पुढे वाचूया. नेहेम्या आता काय प्रार्थना करतो बघा. आम्ही तुझे सेवक आहोत. नेहेम्या 1:10. तू आम्हाला तुझ्या महान सामर्थ्याने सोडवले आहेस. हे देवा, कृपा करून माझी प्रार्थना ऐक. आमच्यापैकी जे तुझा सन्मान करण्यात आनंद मानतात त्यांच्या प्रार्थनेकडे लक्ष दे. मी राजाकडे एका मोठ्या कृपेची मागणी करायला जात आहे. आता कृपा करून मला मदत कर. त्याच्या मनात माझ्याविषयी दया निर्माण कर. तो म्हणतो, मी राजाचा प्यालेदार होतो. पुढे 4 महिन्यानंतर मार्च महिन्यामध्ये एका दिवशी मला राजाला मद्याचा प्याला भरून देत असताना राजाने मला विचारले, तू एवढा खिन्न का आहेस? आजारी आहेस का? काही संकट तुझ्यावर आलंय का? काही संकट आलेल्या मनासारखा तू असा का दिसत आहेस? कारण तो म्हणतो, कारण जेव्हा जेव्हा मी राजासमोर जात असे तेव्हा तेव्हा मी खूप आनंदी राहत असे. वाचलं तुम्ही? शब्द तुमच्या याच्यात चेंज असू शकता. जॉन हाईड. माझ्याकडे ह्यांची एक व्हिडिओ आहे 5 मिनिटाची, आणि माझा फोन पण ती इंग्लिश मध्ये. म्हणा हा पुरुष आहे. पुरुष लोकांना आज खूप ओझ आहे. कसलं ओझ आहे? तुम्हाला तुमच्या घराचं ओझ आहे, तुम्हाला तुमच्या लाईफचं ओझ आहे. तुम्ही ज्याला ओझ म्हणताय ना, ते जगिक ओझ तुम्ही घेतलेलं आहे. त्याचा तुमच्या आत्म्याला कोणताही लाभ होणार नाही. कळते तुम्हाला? मी एक 5 मिनिटात वचन संपवणार आहे. मला तुम्हाला ही जाणीव करून द्यायची आहे की तुम्ही किती ओझ घेऊन चालता. किती तुम्ही परमेश्वराच्या राज्यासाठी काम करायला तयार आहे. मी एक मेसेज टाकला. काय मेसेज टाकला? क्वायर साठी, गीत गाण्यासाठी निवड करण्यात येणार आहे. रात्री 1-1:30 वाजता मी आशिष पास्टरला मेसेज टाकला. म्हटलं, आशिष असं असं आहे, माझ्या हृदयात परमेश्वर टाकत आहे, तू हे करून घे.
मी तो मेसेज टाकला, रिप्लाय 2 लोकांचा. असे तो खूप म्हणता आम्हाला सेवा द्या, सेवा द्या, सेवा द्या. पण मग अटी नियम लागू. अटी नियम काय लागू? प्रॅक्टिसला यावं लागेल, बरोबर. सकाळी तुम्हाला 7ला इथं हजर पाहिजे. काही लोक म्हणतात 7ला जाऊन काय करायचं, कोणीच नसतं तिथं. तू ये ना. कोणी नसतं काय? तू नेहम्या नाही आहेस का? तू नेहम्याची वाट बघतोय का? हा, हालेलुया. मग कोण उठल? मी जर आता तुम्हाला विचारलं किती जणांना देवाची सेवा करायची आहे, तुम्ही हात वर करशाल. काही लोक म्हणतात आम्ही पैसे देऊ, आम्हाला वेळ देता येत नाही. पैसे नसल्यावर काय करशाल? काहीच नाही. जो सुवेळी आणि अवेळी संपूर्ण मनाने, बोला ना जोरात, संपूर्ण काय काय काय, आमचा जीव इकडं, आमचा जीव तिकडं. नेहम्याचं बोलला हे मला इथं नाही पाहिजे, तर त्याच्याकडे ते अधिकार होते. तो काय साधा माणूस नव्हता. त्याने सुट्टी घेतली. कशासाठी? त्याने विनंती केली परमेश्वराला, मी राजाकडे चाललो आहे, कृपया त्यांनी माझी विनंती मान्य करावी, म्हणून तू माझ्यावर अनुग्रह कर देवा. आणि तो देवाचं काम करायला गेला. मला नाही माहित तुमच्या जो लोकांना, किती लोकांना हे वचन गांभीर्य वाटतंय किंवा नाही वाटत आहे. देव बोलतोय. ज्याचे कान आहे त्यांनी त्याचा वापर करावा. हालेलुया. यशाया 6:8. यशाया परमेश्वराचा दास काय म्हणत आहे? तो आता दर्शन बघत आहे. तो म्हणतो मी अशुद्ध होठांचा आहे, प्रभू मी काय करू शकतो तुझ्या राज्यासाठी? मी नेहमीच, तुम्ही लोक श्रापित झाले आहात, असं असं तू मला बोलायला लावतो, तू मला काय काय करायला लावतो. यशाया एक दिवशी कंटाळला. काय कंटाळला? मला हे लोक कंटाळतात, जेव्हा पावा तेव्हा दादागिरी आणि धमकीचे वचन देत राहते. दादागिरी मी करत नाही, कारण देवाने मला ते शिकवली नाही. धमकी मी देत नाही, मी तर प्रॉफेसी करते. तुम्हाला भीती वाटते, त्याला मी काय करू? हालेलुया. एक जण मला म्हणलं जरा सॉफ्ट वचन द्या. मग मी काय करते, तुम्ही खाली बसले, प्रत्येकाला पुढच्या हप्त्यात असे टॉवेल टाकते, मग सॉफ्ट वाटेल तुम्हाला. दिवस गेले, सॉफ्टनेस. कच्चे घाणे का तेल खाने जाते हो क्या? कच्च्या घाण्याचं तेल खाता ना? नाही खात तर खा, चांगलं आहे हृदयासाठी. ते सॉफ्ट आहे का? ते म्हणते ये सबसे अच्छा है आपके सेहत के लिए. आणि असं जोर जोरात रगडून 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 रगडून. तुमच्या आयुष्याला जर अभिषेक हवा असेल तर रगडणं असलंच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. मग तुमच्या जीवनाच्या समस्यातनं जे तेल निघल, त्या ओझ्यातनं जे तेल निघल, ते तुम्हाला हेल्दी ठेवल. आमेन, आमेन. वाचूया. तो यशाया पण वैतागला. परमेश्वरा नेहमीच काय तुम्हाला असे वचन देतो, अहो इस्रायली लोकांनो परमेश्वराकडे वळा. आणि मग परमेश्वर असा कोप करील, परमेश्वर तसं करील, हे करील, ते करील. काय सारखं सारखं मला हे वचन देतो? मी वाचत असताना प्रभूला म्हटलं, प्रभू कदाचित माझ्याविषयी लोक असंच बोलत असतील. बऱ्याच लोकांना काय वाटतं, पास्टर टोमणे देतात, पास्टर आमच्या वरून बोलतात. तसं काही नाहीये, तुम्ही सगळे सारखे आहात. हालेलुया.
जर एक व्यक्ती प्रार्थना विरहित आहे तर सगळी मंडळी प्रार्थना विरहित आहे. एक व्यक्ती आशीर्वादित झाला तर सगळी मंडळी आशीर्वादित असते. हा की नाही? हो की नाही? एक चमत्कार झाला तर सगळ्यांना आनंद होतो. एकाला दुःख आलं का सगळ्यांना दुःख होतं. आमेन. तर सगळ्यांसाठी वचन सारखं आहे. मी तुम्हाला विचारते, जरा 2 मिनिटं डोळे बंद करा. नेहम्यासारखं ओझं तुम्ही घेऊन चालताय का नाही? देवाला विचारा की प्रभू तुझी माझ्याकडनं काय इच्छा होती. आपण म्हणतो पास्टर करल, पास्टरला देवाने दिलंय ओझं. नेहम्या कोणताही पास्टर नव्हता. नेहम्या कोणता लेवी नव्हता, कोणताही बिन्यामीन नव्हता, काहीच नाही. नेहम्या होता. पण नेहम्या एक ओझं घेऊन प्रार्थना करणारा व्यक्ती होता. हालेलुया. पुढे वाचूया. तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, पहा याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू? एक मिनिट. कोणाची वाणी आहे? कोणाची वाणी? आज पण प्रभू विचारतोय, कोणी तयार आहे का माझ्या राज्यासाठी? कोणी तयार आहे का माझं ओझं घेण्यासाठी? कोणी तयार आहे का मी पेरलेल्या बियाची कापणी करण्यासाठी? कारण पीक वाढून खूप मोठं झालेलं आहे. मी प्रभूची वाणी ऐकली की मी कोणाला पाठवू? मी देवाची वाणी ऐकली की मी कोणाला पाठवू? 2025 वर्षापूर्वी त्याने ह्या पृथ्वीवर बी पेरलं. अजूनही त्याची कापणी झाली नाही. कारण तुम्हाला फुकट मिळालं, तुम्ही ते तुमच्या जवळ ठेवलं. तुम्ही ओझं वाहण्याची हिम्मत केली नाही, स्वतःपुरतं ठेवलं. मी कोणाला पाठवू? मी कोणाला पाठवू? माझ्या वेशी माझे तट पडले आहेत, मी कोणाला पाठवू? कोण तयार आहे माझ्या राज्याचं काम करायला? आज तुम्ही सगळे तुमच्या कामात बिझी झाले. तुमच्या कामात आत्म्याची भूक मरून गेली, वचनाची भूक मरून गेली. प्रार्थना करू वाटत नाही, मन उडाले प्रार्थनेवरून. भूक मरून गेली. दिवे विझून गेले का? राजाला यायला अजून उशीर आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? आमच्यासाठी पिता, पुत्र, पवित्र आत्मा आणि मनुष्य. कोण जाईल? कोण प्रार्थना करा? या ना बाहेर त्या तुमच्या मीपणाच्या आत्म्यातून. माझं कर्ज, माझे लेकर, माझं घर, माझा आजार, माझं दुखणं, त्या पेटीतनं बाहेर या. देवाला विचारा, मी काय करू तुझ्यासाठी? मी काय करू शकतो तुझ्यासाठी? 4 दिवस मीटिंगला जॉईन करता नंतर तुमचे आत्मे विझून जाता का? घेणं देणं नाही. कोणाला पाठवू? कोणाचा प्रश्न आहे? जिवंत देवाचा त्यांनी
त्याने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली. शेवटी त्यांनी स्वतःलाच पृथ्वीवर आणलं. मरेपर्यंत विश्वासू राहिला तुमच्या आणि माझ्या बरोबर. आजाराला बरं केलं, सांत्वन दिलं, पापाची क्षमा दिली. ज्या योजनेसाठी आला होता, माहिती होतं मी मरणार आहे, मरायला तयार झाला. आज 4 चाकी गाडी तुमच्याकडे, खिशात पेट्रोलला पैसे असतात तुमच्याकडे. मला सांगू द्या, मला बोलू द्या. उद्या कानात तर असतील, पण देवाचं वचन भेटणार नाही प्रियांनो. ती मी असो का तुम्ही असो, या शरीराचा काय उपयोग जर मी जिवंत देवाची जाण ठेवली नाही, ज्याने तुमच्या आणि माझ्यासाठी रक्त वाहिलं, जो तरफडत मेला यासाठी की त्याच्या मरणाने अनेकांचं तारण व्हावं. त्या 3 दिवसात प्रभू येशू ख्रिस्त अधोलोकात गेला. कैदी लोकांना, नोहाच्या काळात मेलेल्या लोकांना सोडवलं, त्यांना सुसमाचार दिला. पुन्हा शिष्यांकडे आला आणि त्यांना काय म्हटलं? तुम्ही तयार राहा माझं ओझं घ्यायला. मी माझं काम पूर्ण केलंय. काहीच अवघड नाहीये, फक्त आत्मे विझवून ठेवलेत, गांभीर्य ठेवलेलं नाही. प्रभू म्हणतो मी कोणाला पाठवू, कोणाला पाठवू, कोणाला पाठवू. देवाचा हताशपणा इथे जाणवत नाही तुम्हाला? जेव्हा तुमचं पोरग तुम्ही सांगितल्यावर दूध पिशवी आणायला जात नाही, जाय रे बाबा, जाय रे बाबा, तो म्हणतो मी नाही जात. तुम्ही काय म्हणता? मग मी कोणाला पाठवू? तू काय कामाचा? तू करणार नाही तर कोण करल? तसा जिवंत देव तुम्हाला म्हणतो मी कोणाला पाठवू? तेव्हा तो काय म्हणाला? तेव्हा मी म्हणालो, हा हा मी आहे ना, मी आहे ना, मला पाठव. गेला. प्रभूने सांगितलं असा असा संदेश दे लोकांना, जा इस्रायली लोकांना संदेश दे. जसं इस्रायली लोकांना संदेश द्यायचा, ज्यांना पाप करायला आवडायचं ते त्याला धरायचे आणि मारायचे. खरे तुला चांगलं बोलता येत नाही? जेव्हा पावा तेव्हा परमेश्वराचा दंड, परमेश्वराचं राज्य, माग फिरा, हे करा. तुला आम्हाला सुखाने जगू द्यायचं नाहीये का? त्याला बांधून ठेवायचे. अंधार कोठडीत ह्या यशाने कितीतरी दिवस घातले. काय म्हणून? मी तयार आहे, मला पाठव. पौलस काय बोलला? मी तयार आहे, मी प्रभूसाठी तुरुंगात जायला तयार आहे. एफेसकरास पत्र जे तुम्ही आता वाचलं 2ऱ्या अध्यायामध्ये, 1ल्या अध्यायामध्ये, 2ऱ्या अध्यायामध्ये, तो काय म्हणतो? मी सध्या तुरुंगात आहे, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर देवाची प्रीती तुम्हाला कळाली तर किती बरं होईल. तुरुंगात. तुम्ही म्हणता आशीर्वाद असला तर आम्ही देवाचं राज्य सांगू शकू. हालेलुया. या नाशिकच्या पंचवटी शहरामध्ये माझी जी काके सासू असं म्हणू, त्यांचे वडील शुगर बीपी असताना सायकलवर
अख्खं पंचवटी ट्रॅक्स वाटत फिरायचे. तेव्हा सतीश रायबोडेंचे वडील, आज देवानी गाडी दिली पण चर्चला येवत नाही, प्रार्थनेला येवत नाही. नव्हती तेव्हा म्हणायचे प्रभू आम्ही तयार हो, आम्हाला वापर करून घे. पैशावर घमंड करू नका हो. देवाला तुमची गरज आहे. दम लागायचा त्या माणसाला सायकलवर प्रचार करत. आज थोडा घाम सहन होतो का बघा कसं होतंय. ओझ घ्या ना. कोणीतरी पेरणी करून गेलं तुमच्या भरोशावर. कापणी करणारे झोपले. तुमच्या भरोशावर येशू ख्रिस्त येऊन पेरणी करून गेला. लोक तयार आहे, आरोग्य तयार आहे, सामर्थ्य तयार आहे, देवाचा आत्मा तयार आहे. तुम्ही झोपा काढताय. तुम्ही पापात फसले. तुम्हाला स्वतःवर आवर घालता येत नाहीये. तुम्ही तुमच्या कामात बिझी आहे. तुमचे दर्शन वेगळे झाले आहेत. इथं कोण आहे असा बसलेला व्यक्ती जो मला सांगेल की माझं दर्शन हे की मला ह्या कलिस्याला परमेश्वराच्या राज्यात अधिक पुढे जाताना पाहायचं आणि त्याच्यासाठी मी रात्रंदिवस प्रार्थना करेल आणि पास्टर ज्या दर्शनासाठी आपल्याला सांगत आहे त्या दर्शनात मी जोडला जाईल. हालेलुया. परमेश्वराच्या लोकांनो, त्याचं हृदय जरा ओळखून घ्या. आता तरी मन बदला. आता तरी तयार व्हा. मी आहे प्रभू, मला पाठव. मी आहे देवा, मला पाठव. परत सांगते, नेहम्या कोणताही पास्टर नव्हता, कोणता याजक नव्हता, कोणता लेवी नव्हता, कोणताही गायन वाद्याच्या ग्रुप मधला देवाच्या वेदीवर काहीच करणारा नव्हता. पण त्याने पूर्ण यरुशलेम बांधून काढलं, गव्हर्नमेंट सुट्ट्या काढून. हालेलुया. म्हणून नेहम्या काय हृदय असेल. किती जण रडतात तासन तास प्रभूकडे की परमेश्वरा मला ते हृदय दे. ते प्रार्थनेचं हृदय. मला पण गुडघ्यावर येऊन तासन तास तुझ्या राज्यासाठी प्रार्थना करायची आहे. मला बदल. तुम्हीच नशे सोडले नाही, तुम्हीच घाणेरडे काम सोडले नाही, तुमच्या झोपा तुम्हाला. मी रोज देवाला म्हणते, प्रभू मला भूक लागू देऊ नको, मला झोप लागू देऊ नको, मला फक्त तुझ्या कामात ठेव. जॉन हाईड, एक पुरुष, त्याच्या हृदयात एवढं ओझ. हे उदाहरण घेऊन आपण पुढे जाऊया. जा यांचे पुस्तकं विकत घ्या आणि वाचा. या लोकांनी, आपण भारतात असून भारतासाठी काही करत नाहीये. या मिशनरी लोकांना नावं ठेवले ज्यांनी सगळं सुधरवून गेले. जॉन हाईड पुरुष नाही का, जिम्मेदार नाही. जॉन हाईड 36 तास खाय प्यायला विसरला, कारण तो ओझ्याने भरलेला होता. तो लिटरली बघायचा, शास्त्र वाचत वाचत सकाळची रात्र झालेली होती. तो बघायचा की जेवणाची वेळ निघून गेलेली आहे. आज जर
9 वाजता चर्चचं नाश्त्याची वेळ निघून जाईल म्हणून तुम्ही 9:30ला चर्चला येतात, 10ला येतात. किती जणांना सांगितलं 1 तास येऊन आधी प्रार्थना करा. कोणी नाही करत. ओझं नाही म्हणून नाही करत. तुम्ही नाही करत. ओझं नाही. ओझं असणाऱ्या व्यक्तीला माहितीये मला देवाच्या राज्यात 1 तास द्यायचाच आहे, काही करून. काय माहिती माझ्या त्या 1 तासाच्या गेलेल्या प्रार्थनेने कोणीतरी अटकलंय, त्याला यायचंय, पण माझी प्रार्थना त्याला सोडवेल आणि त्याला प्रभूच्या राज्यात घेऊन येईल. का तुम्हाला सांगितलं जातं येऊन प्रार्थना करा, येऊन मध्यस्थी करा? मला काय भेटतं तुम्हाला मध्यस्थीला लावून? जा ना बाहेर चर्चेस मध्ये. नाही लोक एवढे डोकं लावत, नाही पास्टर लोक एवढं डोकं खात नाही खात. त्यांना माहिती आहे लोक उलटून डसणार आहेत. नाही कोणी आजकाल कोणाच्या मध्ये पडत. पण ती सेवा नाहीये. नेहम्याने काय केलं बघा ना पुढे जाऊन. ज्याला ओझं असतं तो लोकांचे बोलणे पण खातो आणि त्यांना वडत वडत देवाच्या राज्यात टिकून पण ठेवतो. हालेलुया. ओझं घ्या, पुढे चला. 30 दिवस जॉन हाईडनी लगातार गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली. रोज कळकळीने म्हणायचा, मी ज्या ठिकाणी उभे एक आत्मा वाचू दे प्रभू प्लीज. आणि बाहेर पडायचा आणि तुटक्या मुटक्या भाषेत त्या भारतीय, आज तुम्हाला भाषा येते, टमाटमा बोलता येतं तुम्हाला, पण देवाचं काम नाही करायचं. बिझी आहे आम्ही, बिझी. तुम्हाला सांगू का, एक गैरसमज काढून घ्या तुमचा. तुमच्यापेक्षा जास्त देव बिझी आहे. त्याला खूप काम आहेत. आज जर तुम्ही गप्प बसले तर दगड बोलतील, लक्षात ठेवा. दगडांना वाचा फुटेल. ते दगड जोर जोरात देवाला आरोळी मारतील आणि प्रार्थना करतील. हालेलुया. ह्या लोकांकडनं आपण शिकलं पाहिजे. फक्त हेच नाही, अनेक जण ज्यांनी देवाच्या राज्यासाठी, त्यांना जेवण भारताचं पचत नव्हतं. कंटिन्यू त्यांच्या पोटामध्ये इन्फेक्शन राहायचं, कंटिन्यू त्यांना त्रास व्हायचा. पण त्या त्रासात ते उपवास प्रार्थना करून प्रभूचं काम करायचे. पंजाबमध्ये 30 दिवस गुडघ्यावर येऊन जॉन हाईडने प्रार्थना केली. आज पंजाब सारखं रिवायवल अजून आलेलं नाहीये कुठंच नाही. जिथं पावा तिथं पंजाबी. आम्ही गेलो पंजाबला, उतरलो स्टेशनवर, खांबरा. कोण? रिक्षावाल्यांना पण माहितीये ट्रेन मधून उतरणारे सगळे चर्चला चाललेत. स्वीट मध्ये गेलो गाजरचा हलवा घ्यायला. ते बोलले इधर आप आए किस लिए आए? हमने कहा चर्च. अच्छा खामरा आए क्या? सगळ्या गल्लीतल्या लोकांना माहितीये की पंजाब मध्ये काय. और रस्त्यावर, गल्लीवर, दरवाजावर, भाजीच्या दुकानावर, पानच्या दुकानावर, स्टेशनरीवर, प्रत्येक याच्यावर येशू प्रभू आहे आणि चर्चेसचे बॅनर्स लागलेले आहेत. कोणाची हिंमत नाही. असं कसं लिहिलेलं असतं इथं औरंगाबाद, नाशिक, पुणे, तसं तिथे लिहिलेलं आहे अंकुर नरोला मिनिस्ट्रीज, ही मिनिस्ट्री, ती मिनिस्ट्री. प्रेयर. प्रभू मला ते आत्मे दे. हालेलुया. आज प्रभू येशू स्वर्गात गेला. सर शब्बासकी दे सर. व्हेरी गुड जॉन. बघ तू माझ्याकडे रोज आत्मे मागितले, रोज एक मागायचा,
मग त्याची भूक अजून वाढली. मग तो बोलला मला रोज आत्मे दे, म्हणजे मला एक 360च्या ऐवजी आता मला तू दुप्पट आत्मे दे. परमेश्वराने रोज ते आत्मे वाढवले. जिथं जायचा, जिथं उभा राहायचा, संदेश न देता लोकांचे उद्धार झाले. संदेश न देता लोक विचारायला लागले आमच्या पापाच्या क्षमेसाठी आम्ही काय करू. मला नाही माहित ते काय बोलत आहेत. ते म्हणे मला लोकांशी संवाद साधता येत नव्हता, मला त्यांची भाषा जमत नव्हती, म्हणून मी गुडघ्यावर डायरेक्ट देवाशी बोलायचो, मग देव त्यांच्याशी बोलायचं. हालेलुया. ओझं घ्या. तुम्हाला काय पाहिजे काय नको हे देवाला कळतं. परमेश्वराच्या राज्यासाठी तुम्ही काही करत असाल ते देवासाठी करताय, प्रभूसाठी करताय. हालेलुया. नेहेम्याने रोज त्याच्या स्वखर्चाने 125 याजकांना रोज जेवण खाऊ घातलं. तो म्हटला मी माझा भत्ता सुद्धा घेत नसे, जो राज्यपालाचा बनत असे तो सुद्धा मी घेत नसे, कारण मला ते पडलेलं यरुशलेम बांधायचं होतं. आज दशमांश टाकताना 100ची मधी ठेवताना 10चे टाकता. ओझ आहे तुम्हाला हे. भत्ता घेत नाही, जा ना वाचा ना. त्याने काम सोडलं. रोज उदास राहिला. खायला मिळत नव्हतं म्हणून नाही, राजाच्या दरबारात वेगवेगळे अन्न त्याच्यासाठी होते, पण तरी तो उपवासात होता, कारण देवाचं राज्य कुठंतरी पडलेलं होतं. मला आज तुम्हाला एकच सांगायचंय, मला नाही माहिती तुम्ही याच्यावर घरी जाऊन किती विचार करशाल, किंवा हे वचन किती रुजवलं गेलेलं आहे, किंवा तुम्ही तुमची प्रेयर लाईफ काय करणार आहे, तुम्ही किती प्रार्थनेला येणार आहे, तुम्ही किती पाळकाला सपोर्ट करणार आहे, मला काही माहिती नाही. माझं काम आहे तुम्हाला वचन देणं. ह्या दिलेल्या वचनाचा आशीर्वाद मला स्वर्गात नाही येणार आहे, लक्षात ठेवा. पण जेव्हा तुम्ही वचन ऐकून ते मान्य कराल, परमेश्वराची कृपादृष्टी तुमच्यावर पण होईल. देवाच्या राज्याचं ओझं घ्या. मी केलीये प्रेयर 72 तास, 78 तास. तुम्हाला म्हटलं ना सगळं होतं माझ्याकडं, सगळं, तरी माझा आत्मा उदास राहायचा. काल रात्री 2:30 वाजेनंतर माझ्यावर परमेश्वराच्या आत्म्याने काय पाकर घातली मला माहिती नाही, आणि मला फक्त रडायला येत होतं की प्रभू मला नेहम्याचं हृदय का नाहीये. पण कोणीतरी माझ्यावर प्रॉफेसी केली, ती मला पटकन पवित्र आत्म्याने आठवली की 2025 तू नेहम्यासारख्या पाडलेल्या वेशी उभारशील. तरी मला वाटतं की देवा मला तू नेहम्याचा आत्मा दे. जसं तू नेहम्याला हृदय दिलं तसं मला दे, जसं तू मोशेला हृदय दिलं तसं मला दे. फक्त पाळकाचं काम नाहीये. नेहम्या पाळक नव्हता, परत आणि परत सांगते. नेहम्या तर यरुशलेम पासून कितीतरी दूर होता, तरी त्याला देवाच्या राज्याचं ओझं होतं. हालेलुया. द लास्ट कोणीतरी बी पेरलं तुमच्या भरोशावर. जागे व्हा, कापणी करायला तयार राहा. काय करू प्रभू? जा आणि गुडघ्यावर देवाला मागा, विचारा. आज वचन ऐकून उद्या विसरून जाऊ नका, श्राप येईल. परत सांगते, तसं करू नका. एवढे कठीण हृदय करू नका की देवाचं ऐकायला तुम्ही आपले कान बंद करा. प्लीज.